भाजी तर बघा किती छान मस्त झालेली आहे वालाच्या शेंगाची. एकच नंबर अशी गावकडची चव आणि गावकडची भाजी एकच नंबर अशी झालेली आहे. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर वालाच्या शेंगाची भाजी बघा किती छान मस्त झालेली आहे आणि ज्यांना पण आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील. अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली टिफिनसाठी डब्यासाठी तर एकच नंबर भाजी होती. आणि तुम्ही जर समजा डाळ भात केला त्याच्यासोबत तोंडी लावेल जरी भाजी केली तर खूपच छान अशी भाजी होते. एकच नंबर अशी भाजी होते आणि ही भाजी खूप चविष्ट लागते खायला. या थंडीच्या दिवसामध्येच फक्त हे वाल भेटतो खायला. भाजी दिसायलाच एवढी सुंदर दिसते, करायला सुद्धा तेवढी सोपी आहे. फक्त बनवून 10च मिनटामध्ये होते, जास्त वेळ लागत नाही. सकाळी सकाळी गडबड खूप असते, टिफिनसाठी काय करू काय नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने जर समजा झटपट अशी भाजी बनवली तर एकच नंबर भाजी होते. काहीच बिघडत नाही, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गावाकडच्या भाज्या म्हटल्यानंतर त्याला आहे ना धनी आणि कोथिंबीर घातलंच जातं. आज आपण आहे ना गावाकडच्या सुक्या वालाच्या शेंगा बनवतोय. तर वालाची शेंग मी इथं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आपल्याला उकडून घ्यायची आहे वालाची शेंग. आणि त्याचबरोबर इथे मी मसालासुद्धा काढून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडीशी धने आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे. भाजलेले शेंगदाणे थोडीशी घातली ना भाजी खूपच चविष्ट होते. त्याच्यापेक्षा तुम्ही जर कोथिंबीर आणि धने जर घातले तर अतिउत्तम. कोथिंबीर आणि धने जर समजा वाटून मिरची तुम्ही घातली तर एकच नंबर भाजी होणार. तर अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय. तर चला आपण एकदा शेंगा उकडून घेऊया, मग मसाला वगैरे बारीक करून घेऊया. मसाला दळायला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण धने, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. नंतर शेंगदाणे थोडेसे आबडधोबड दळून घ्यायचे. तर इथे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे उपवासासाठी. आणि ही मिरची आपल्याला आधी दळून घ्यायची, म्हणजे धने थोडेसे बारीक होतील त्याच्यामध्ये. मिरची अशी बारीक दळल्यानंतर थोडीशी आबडधोबडचे, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आपल्याला आबडधोबड दळून घ्यायचे. मीठ पण याच्यातच घालून घेतलं मी. अशी मिरची दळून घ्यायची आबडधोबड. इथं आपल्या वालाची शेंगा छान अशा उकडून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया. जास्त आपल्याला उकडायच्या नाही आहेत शेंगा. झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया. कढई आपण गॅसवर ठेवलेली, कढई छान गरम झालेली आहे. तेल घालून घेऊया 2 चमचे. तेल छान गरम झालेलं आहे. 1 चमचा जिरे घालून घेऊया. बारीक दळलेला मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे. मसाला घालून घेऊया. मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे आपण शेंगदाणे जरी भाजलेले असले तरी पण आपल्याला मिरची थोडीशी फ्राय करून घ्यायची. म्हणजे आपण हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे. कोथिंबीरीचं नाही पण हिरव्या मिरचीचा थोडासा उग्रट वास निघून जातो आणि भाजी चविष्ट होते खायला. तर अशा पद्धतीने मसाला छान असा थोडासा फ्राय करून घ्यायचा, जास्त नाही. गॅस कमी ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचा. अर्धा चमचा हळद घालून घेऊया. मिरची छान मस्त तळल्या गेलेली आहे. शेंगा घालून घ्यायच्या. याच्यामध्ये आपण मीठ वगैरे सर्व घातलेलं आहे, बाकी आपल्याला काहीच घालायचं नाही. शेंगा छान परतून घेऊया. पाच मिनटं छान शेंगा परतून घ्यायच्या, म्हणजे मसाला वगैरे छान शेंगांना लागतो. आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे आपल्या शेंगा छान होतात. ही भाजी जर घरामध्ये कोणाकोणाला आवडत नाही, वालाच्या शेंगा म्हटल्यानंतर मुलं किंवा घरातले मोठे माणसंसुद्धा कानकुस करतात खायला, तर तुम्ही अशा पद्धतीने गावकडच्या पद्धतीने नक्की अशा शेंगा बनवून बघा. खायला एकच नंबर होतात. ज्यांना पण आवडणार नाही ते सुद्धा आवडीनं भाजी खाणार. एवढी छान अशी मस्त सुकी भाजी याच्यावाली वालाच्या शेंगांची होती. तुम्ही फक्त थोडंसं धण्याचा आणि कोथिंबीरचा वापर करा आणि अशा पद्धतीने भाजी बनवा. तर भाजी बघा किती छान मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी सुकी भाजी होती. तुम्ही टिफिनला, डब्याला, कोणी सकाळी कामावर जातो त्यांना जर अशा पद्धतीने भाजी बनवून दिली डब्यासाठी तर एकच नंबर भाजी होती. तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझ्याला रेसिपी बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने आपल्याली भाजी झालेली आहे. तर भाजी बघा किती छान मस्त झालेली आहे. बघताच लगेच तोंडाला पाणी येणार आणि लगेच बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागणार खायला. चपातीसोबतसुद्धा खूप छान. आणि पापता जर भाजी असेल त्याच्यासोबत तुम्ही वरण वगैरे बनवलं तर ही तोंडी लावेल अशा पद्धतीने भाजी बनवली तरी पण खूप छान. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.
तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या गावकडच्या पद्धतीने भाज्या नक्की बनवून बघत जा. या भाज्या खास शहरातल्या लोकांसाठी आणि काही ठिकाणी धने आणि कोथिंबीरचा वापर केला जात नाही, धनेचा कोथिंबीरचा वापर केला जात नाही, तर त्या ठिकाणी भाज्या व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही कोथिंबीर आणि धनेचा हिरव्या भाज्यांना वापर करून बघा, खूपच छान भाज्या लागतात. मी तुम्हाला म्हणते चला आजच्यासाठी धन्यवाद, चला आजच्यासाठी धन्यवाद, पण मग जे काही महत्त्वाच्या गोष्टी राहतात ते सांगायचं राहतं. अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.